आज अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त जे जनसेवा सप्ताह सुरू आहे त्या निमित्ताने आमदार राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं मोफत नेत्र शिबिर म्हणजे ज्यामध्ये नेत्राचं तपासणी आणि लगेच मोफत चष्मे वाटप कार्यक्रम जो आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। आज आपण आता पाहिलं असेल सकाळपासून एवढ्या लोकांचा प्रतिसाद आहे की असं आपल्याला आता असं ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि राजेशदादांनी की प्रत्येक महिन्याला असा आपला कॅम्प पाथरीसारख्या ठिकाणी झाला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा कॅम्प घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस आहे। आणि आज आपण पाहिलं असेल जवळपास 593 लोकांच्या नोंदी आतापर्यंत झाल्यात आणि जवळपास 200 लोक आता उभे आहेत। तर त्या माध्यमातून आज या ठिकाणी शिबिर होत आहे आणि हा शिबिर यशस्वी करण्यामागे ही आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पूर्ण टीम यासाठी भरभरून सकाळपासून आज मेहनत घेत आहे। यांचे पण मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि विशेषतः आपले पाथरीचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांनी जी संकल्पना सुरू केली ही अशीच वर्षानुवर्ष सुरू राहील आणि प्रत्येक ठिकाणी विविध शिबिर आता हा नेत्र उपचार शिबिर जो आहे तर ह्यानंतर आपण सर्व रोग निदान शिबिर प्रत्येक भागात घेणार आहोत। प्रत्येक ग्रामीण भागात तो गेला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या रुग्णांना जवळच उपलब्ध अशा सोयी सुविधा देण्याचं काम राजेशदादाच्या माध्यमातून सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे। आज दादाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले 100% आपण आज बघितलं असेल सर्व वयोगटातील माणसं ह्या स्त्रिया असतील माणसं असतील सर्वजण चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून सर्वांचे रोग निदान या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून होत आहे। आता ज्यांना ऑपरेशन करायचे त्याचे सुद्धा आमदार राजेशदादा विटेकर यांच्या माध्यमातून परभणीला RP हॉस्पिटलला त्यांचे शस्त्रक्रिया त्यावर होणार आहे आणि त्यासाठी आपण वेगळी एक टीम ठेवली। ते नाव नंबर त्यांचं गाव आणि त्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था ही सर्व मोफत करून दिली जाणार आहे आणि शस्त्रक्रिया देखील मोफत करून दिली जाणार। सर्वप्रथमतः अजितदादाचं जाणं हेच लोकांना आणखीन बी मान्य नाहीये, पण अजितदादाच्या जयंतीनिमित्त आज जनसंवाद सप्ताह जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राबविण्यात आलेला आहे। तर ह्या जनसेवा सप्ताहामध्ये अजितदादाच हे एक लोकांचे सेवेकरी होते। तर त्याच धर्तीवर ह्या जनसेवा सप्ताह राबवण्यात यावा। तर या उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर तसेच पाथरी विधानसभेचे लाडके आमदार राजेशदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो जनसेवा सप्ताह चालू आहे जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून हा सप्ताह राबवण्यात आलेला आहे। आणि तसाच प्रत्येक ह्या विधानसभेमध्ये पण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक PSC तालुक्याच्या ठिकाणी हा आज उपक्रम चालू आहे। जसं की मानवत, सोनपेठ, पाथरी तुम्ही बघत आहात की इथं पण हा नेत्रबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन केले आणि याला भरभरून प्रतिसाद आहे। आज लोकांना ह्या शिबिराची आवश्यकता होती। ज्यावेळेस आम्ही ही संकल्पना केली त्यावेळेस तेव्हापासून आम्हाला फोन यायला सुरू झाले की आम्हाला ऑपरेशन करायचं आहे, आम्हाला सांगितलं असं। तर इथं आलेल्या प्रत्येक पेशंटची जबाबदारी ही आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या अंगावर घेतलेली आहे। तर त्या पेशंटला इथं आल्यानंतर त्याला कोणताही त्रास होणार नाही। इथं आलेल्या प्रत्येक पेशंटचं शेवटच्या घटकापर्यंत आम्ही शेवटच्या पेशंटपर्यंत इथं थांबणार आहेत, त्याची तपासणी करून घेणार आहेत आणि त्याची तपासणी झाल्यानंतर कोणाला जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आम्ही त्याचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचा आधार नंबर घेऊन ठेवलेला आहे आमच्यापाशी आणि त्याला आम्ही उद्याच्याला कळवणार आहेत की तुम्ही उद्याच्याला ह्या ठिकाणी यायचंय। आम्ही त्या लोकांना आम्ही सोबत नेऊन त्यांचं ऑपरेशन करून देऊन त्यांना इथं आणून सोडून त्यांच्या घरापर्यंत नेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहेत। या शिबिराचं नियोजन आपल्या वतीने कसं करण्यात आलं होतं? बरेच पेशंट इथे आलेले आहेत। ह्या शिबिराचं नियोजन करण्यासाठी ही जी आमची टीम आहे तर ह्या शिबिर पूर्व आढावा नियोजनासाठी जसं की युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले असतील, जिल्हाध्यक्ष दादा असतील, ह्यांनी अगोदर मीटिंग घेतली। ह्या मीटिंग मध्ये सांगण्यात आलं की आपल्याला शिबिराचं नियोजन तर सगळ्या पदाधिकाऱ्याला हे नियोजन आवडलं आणि नियोजन आवडल्यानंतर पदाधिकाऱ्याच्या मनात उत्स्फूर्तता वाढली आणि त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांना सांगितलं की असं आम्ही तिथं ऑपरेशन तुमचं ऑपरेशन होईल, तुम्हाला चष्मे देण्यात येईल, तुम्हाला ड्रॉप देण्यात येईल। तर तिथं तुम्ही आल्यानंतर तुमची हेळसांड होणार नाही, तुमची
चांगली दखल घेतल्या जाणार. तर त्यामुळे आज आमचा प्रत्येक गावातला कार्यकर्ता पण इथं जर त्यांच्या गावातले जर कोणी पेशंट आलेले असेल तर त्यांच्यासोबत ते येऊन त्याला दखल घ्यायला जाईल ना, त्यांच्या नाश्त्याची पण इथं आम्ही सोय केलेली आहे. तर हे निवेदन असं आम्ही गावगाव जाऊन हे लोकांना कळविलं, म्हणून हे लोकांमध्ये प्रसिद्धी झाली, लोकांपर्यंत घराघरात याची माहिती गेली आणि त्यासाठी एवढे लोकांचा आम्हाला प्रतिसाद भेटला.